नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. रसशास्त्र पेपर 1 चे मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहिले. आता रसशास्त्र पेपर 2 मध्ये कोणकोणते मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते आपण पाहूया. म्हणजे या क्वेश्चन वरती सर्वात जास्त आपल्याला फोकस करता येईल. हे क्वेश्चन्स आपल्याला पार्ट करता येणार आहेत. ठीक आहे, एक्झाम साठी काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडासा ॲनालिसिस वाढवून अभ्यास करावा लागणार आहे. ॲनालिसिस वाढवून म्हणजे ब्लूप्रिंटचा ॲनालिसिस लागणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कोणते सर्वात जास्त रिपीट झालेले आहे, त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये वेटेज कसं आहे, सर्व काय अनालिसिस आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला आयुर्वेदा मराठीच्या सेकंड इयरच्या प्लेलिस्ट चाळायच्या आहेत आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी क्लॅरिटी मिळेल आणि अभ्यासाला दिशा मिळेल. तुम्ही रँडमली अभ्यास कराल तर तुम्हाला ट्रॅक चुकू शकतो, परंतु तेव्हा तुम्ही जेव्हा आयुर्वेदा मराठीच्या मदतीने चालत असाल तेव्हा तुम्हाला प्रॉपर ट्रॅक मिळेल. कारण आम्ही आधीच्या 3-4 बॅचेस बघितलेले आहेत, त्यामध्ये नवीन पॅटर्ननुसारही 2 बॅच बघितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मदत होईल. जी तुमच्या सिनियरची बॅच झालेली होती त्यांची सुद्धा आपण बॅच पाहिली, त्यांचाही रिझल्ट चांगला लागलेला आहे. त्यामुळे आता तुमची बारी आहे. तुमच्यासाठीही तेवढंच महत्त्वाचा हा प्लॅटफॉर्म ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडला, सर्वांनी लगेच पाहायचा, त्यानुसार आपल्या कृतीमध्ये चेंज करायचा. आपल्या जो अभ्यासाची पद्धत आहे त्यानुसार त्याच्यामध्ये बदल करायचा. एखादा विद्यार्थी फेल झाला आहे, त्याला तुम्ही कधी भेटत त्याला विचारा की तुम्ही काय चूक केली, कुठून तुम्ही गायडन्स घेतला. त्याने कुठेही कसले युट्यूबला लेक्चर पाहिलेले नसते, काहीच नाही, रॅन्डमली अभ्यास करत असतो. तो स्वतः कधीही त्याला वाटेल तो पुस्तक उचलतो, करतो, किंवा मित्राला विचारतो, करतो. परंतु जे मुलं पास होतात ते कुठे ना कुठे गायडन्स घेतात, प्रॉपर ट्रॅकवर राहतात, किंवा स्वतः काय काय करतात, सिलेबसचं सेल्फ ॲनालिसिस करतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सेल्फ ॲनालिसिस करतात आणि त्यानंतर पेपरला जातात, पेपरची तयारी करतात. आता जे मुलं आहेत त्यांना हे सर्व करायची गरज नाहीये, कारण आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालिसिस मिळतं, ब्लूप्रिंटचं ॲनालिसिस मिळतं, सब्जेक्ट वाईज काय काय करायचं ह्याचं ॲनालिसिस तुम्हाला मिळतं फ्रीमध्ये युट्यूबला. हे सर्व काही कंटेंट तुम्हाला मिळून जातं. फक्त तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं, BMS सेकंड इयरच्या जेवढ्या काही प्लेलिस्ट आहेत तेवढ्या बघून काढायच्या. त्याचबरोबर जे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तुमच्या एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस आहेत, त्याच्या SAQ LAQ सिरीज सुद्धा आपण टाकणार आहोत, किंवा काही टाकायला सुरुवात सुद्धा झालेली असेल. आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज झाली की त्यानंतर हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते फक्त फास्ट रॅपिड रिव्हिजन सिरीज आपण स्टार्ट करूया. त्यामध्ये सर्व काही लवकर लवकर आपण रिव्हिजन करत जाऊ. पण कधी, जेव्हा तुमची डिमांड असेल तर. आपला सिंपल रूल आहे आयुर्वेदा मराठीचा, की स्टुडंटची जी डिमांड असेल त्याच कंटेंटचं सप्लाय केलं जाईल. जर स्टुडंटला डिमांड नसेल तर आपण तो सप्लायही करणार नाहीये. कारण गरज तुम्हाला असायला पाहिजे, त्याचबरोबर इच्छा तुम्हाला असायला पाहिजे, आणि ते व्हिडिओ तुम्ही रेग्युलरली पाहायला पाहिजे. नाहीतर आम्ही लिंक शेअर केली तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही. आता यापुढे थोडंसं आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही लिंक शेअर नाही करू शकणार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही हा जो खाली बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला लगेच काय होईल, की व्हिडिओ आलेला आहे समजेल आणि तो व्हिडिओ पाहायचा म्हणून तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता इथून पुढे सर्वांनी रेग्युलर लेक्चर्स पाहायचेत. आयुर्वेदा मराठीचा दररोज 6च्या आसपास नवीन लेक्चर पडत असतो. 6 वाजता वेळ काढायचा, तो लेक्चर पाहायचा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची. दररोजचे 10 ते 15 मिनिटं आयुर्वेदा मराठीच्या 6 वाजता इव्हिनिंगला लेक्चरसाठी ठेवायचे. चालू करूया. रसशास्त्र पेपर 2 मध्ये कोणते क्वेश्चन सर्वात जास्त रिपीट झालेले आहेत, म्हणजे आपल्या एक्झाम मध्ये सुद्धा याचे येण्याचे चान्सेस आहेत असं आपण समजू शकतो. पहिला प्रश्न, स्नेहपाक कल्पना. हा कल्पना निर्माण 2 मध्ये येतो मित्रांनो. स्नेहपाक कल्पना, स्नेहपाक कल्पना यांनी रसशास्त्र पेपर 2 मध्ये दिलेला आहे. परंतु आपल्या नवीन सिलेबसनुसार पाहायला गेलं तर हा आपल्याला आपल्याला पेपर 1 मध्ये पाहायला मिळतो. स्नेहपाक कल्पना, स्नेहपाक कल्पना जी आहे ती आपल्याला पेपर 1 मध्ये पाहायला भेटते आपल्या नवीन सिलेबसनुसार. त्याच्यानंतर सामान्य घटक, स्नेहपाक कल्पनेचे नियम, प्रकार, कशा पद्धतीने हे बनवला जातो, नियम काय आहेत, प्रकार काय, विविध पाक सिद्धी लक्षणे, फलघृताचे, ब्राह्मीघृताचे घटक द्रव्य विचारले गेलेले आहेत. हे कशामध्ये विचारले गेलेत, पेपर 2 मध्ये पहिले. परंतु नवीन सिलेबस नुसार हे कशामध्ये येतं, पेपर 1 मध्ये येतं. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 वेळा विचारले गेले. नवीन पॅटर्न नुसार जे क्वेश्चन पेपर आले त्याच्यामध्ये सुद्धा ही स्नेह कल्पना विचारली गेली. कारण 4 तर कल्पना आहे, अवलेय कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना, पथ्य कल्पना, हे 4 आहेत आणि या 4 वरून एक LQ एक SQ येणार, त्यामुळे 2 तर कव्हर होणारच आहे याच्यामधले. पुढचे बघा, संधान. संधान कल्पनेची व्याख्या, प्रकार काय काय आहेत, आसव अरिष्ठ, त्याच्यानंतर सिद्धी लक्षणे काय आहेत. हा खरं जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन मी युट्यूब वरती कव्हर पण करणार आहे. आसव अरिष्ठ कल्पनांचे घटक द्रव्य, निर्माण विधी, परीक्षण, मात्रा आणि सविर्यता अवधी हे सर्व काही विचारले गेले. उदाहरणही विचारले गेलेत काही. द्राक्षारिष्ट, अमृतारिष्ट आणि कुमारासव हे रिपीट झालेत. किती वेळा, 1 2 3 4 5 6 7 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. लेप कल्पना. लेप कल्पना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मोस्ट नोला
तुम्हाला कल्पना निर्माण 3 मधले 2च मिळतील. लेप कल्पना आणि दुसरी शार कल्पना. त्यामध्ये लेप कल्पना सर्वात जास्त इम्पॉर्टंट ठरून जाते. लेप कल्पनेची व्याख्या लिहून त्याचे प्रकार लिहायचे, घटक द्रव्य, गुणधर्म, लेप लावण्याचे नियम काय माहित पाहिजे, काय काय काळजी घ्यायची आहे, सिद्ध लक्षणे व विधी सविस्तर स्पष्ट करायचे आहे आणि दशांगलेप. आतापर्यंत मागे दशांगलेप खूप जास्त रिपीट झालेला आहे. यावर्षी सिलेबस मध्ये कदाचित तो नाहीये, परंतु खूप वेळा रिपीट झालेला आहे दशांगलेप. त्यामुळे ह्याचं जे इन्ग्रेडियंट आहे ते एकदा वाचून घ्या. लेप कल्पना तुमच्या एक्झामसाठी महत्वाची ठरू शकते. डायरेक्टली एलक्यू साठी लक्षात ठेवा. रिपीट झालेला क्वेश्चन आहे 1 2 3 4 5 वेळा. चूर्ण कल्पना आपल्याला नवीन पॅटर्न नुसार सुद्धा 2 वेळा, एक वेळा एसएक्यू ला आला, एक वेळा एलक्यू ला आला. त्यामुळे हा सुद्धा इम्पॉर्टंट बनतो. चूर्ण कल्पनेची व्याख्या लिहून त्याचे प्रकार, घटक द्रव्य, आमायिक प्रयोग मात्रा, त्याच्यानंतर औद्योगिक स्वरूप कल्प निर्माण करण्यासाठी लागणारे यंत्र म्हणजे मोठ्या तुम्ही मोठ्या अमाऊंट वरती जर तुम्हाला तयार करायचं चूर्ण तर काय काय यूज करू शकतो. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट काय काय आहे, जसं की डिसइंटिग्रेटर आहे, एंड रनर आहे. त्याचबरोबर ते सविर्यता अवधी काय आहे आणि अविपेतकर चूर्ण, हिंगवाष्टक चूर्ण याचे इन्ग्रेडियंट सुद्धा विचारले गेलेले आहेत. 1 2 3 4 वेळा रिपीट झालेला आहे चूर्ण कल्पना. नवीन पॅटर्न नुसार 2दा झालाय. त्यानंतर येते अवलेह कल्पनेची व्याख्या. अवलेह कल्पना ही महत्वाची, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये रिपीट झाले. अवलेहाचे घटक द्रव्य, निर्माण पद्धती, मात्रा, सिद्धी परीक्षा, पोषण, औषधी मूल्य गणना आणि च्यवनप्राश अवलेह किंवा वासावलेह सविस्तर वर्णन करा. अवलेह कल्पना विचारून तुम्हाला च्यवनप्राश विचारला जातो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 1 2 3 4 5 5 वेळा तुम्हाला रिपीट झालेला दिसेल हा अवलेह कल्पना. आणि त्यामध्येही तुम्हाला च्यवनप्राश अवलेह सुद्धा रिपीट झालेला पाहायला मिळेल. अवलेह कल्पना एसएक्यू साठी येऊ शकते, एलक्यू साठी सुद्धा, कारण कल्पना निर्माण 2 वरती एक एलक्यू आणि एक एसएक्यू आहे. त्यामुळे अवलेह कल्पना व्यवस्थित करून ठेवा. मी युट्यूब वरती सुद्धा अवलेह कल्पना शॉर्ट मध्ये टाकून त्याची सिद्धी लक्षणे टाकणार आहे. पुढे बघा, आता कल्पना निर्माण एक, आता जे इन्ग्रेडियंट दिलेले आहेत हे पहिले पेपर 2 मध्ये विचारले जायचे, परंतु तुम्हाला कशामध्ये आहेत हे पेपर 1 मध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. क्वात कल्पनेची व्याख्या, पर्याय नाव, निर्माण विधी, प्रक्षेप द्रव्य, मात्रा, उपकल्पना, याच्यामध्ये प्रमथ्य आणि शीर कल्पना खूप वेळा रिपीट झालेली आहे. आणि यासाठी लागणारे यंत्र, आता क्वात कल्पना ऑलमोस्ट फिक्स एलक्यू आपण समजू शकतो कल्पना निर्माण 1 मध्ये रसशास्त्र मध्ये. त्यानंतर आता पुढे बघा, आमलकी द्रव्य. आमलकी द्रव्याच्या कोणत्या, जे पेपर 2 मध्ये आपल्याला सिंगल ड्रग टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आमलकी तुम्हाला पाहायला मिळेल. आमलकीचे कल्प पाहायला मिळतील. आमलकी द्रव्याच्या कोणत्याही 4 कल्पना, परिभाषा, आता 4 कल्पना आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण च्यवनप्राश लिहू शकतो, आमलकी चूर्ण लिहू शकतो, त्रिफळा चूर्ण लिहू शकतो, आमलकीचा क्वाथ लिहू शकतो. तुम्हाला जे काय येतात त्या 4 कल्पना लिहायच्या. परिभाषा, मात्रा, अनुपान, औषधी कारमुक्त आणि या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा म्हणून सांगितलंय. 2 वेळा रिपीट झालेला आहे. आमलकी मुखकल्पांचे सविस्तर वर्णन करा म्हणून सांगितलेले आहे. जे तुम्हाला औषधी प्रयोग मार्ग आहे त्यामध्ये सर्व मार्गांचा अभ्यास करायचा, कोणत्या मार्गाने कोणकोणते औषधं दिले जातात, मग मुख मार्गाने कोणकोणते औषधे दिले जातात हे तुम्हाला लिहायचं. मुखकल्प, कवलगण, दुष्प्रतिसार इत्यादी वर्णन करायचे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे क्षीरपाक म्हणजे काय, एसएक्यू साठी बघा. क्षीरपाक म्हणजे काय, क्षीरपाक खूप वेळा रिपीट झालेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये. त्यातही अर्जुन क्षीरपाकाचे घटक द्रव्य, निर्माण विधी आणि उपयोग माहित पाहिजे. 1 2 3 4 5 6 वेळा रिपीट झालाय. त्यामुळे क्षीरपाक आणि अर्जुन क्षीरपाक व्यवस्थित माहित पाहिजे. त्यानंतर अर्ककल्पना, हे पेपर 1 मध्ये दिसेल नवीन पॅटर्न नुसार. अर्ककल्पनेचे वर्णन करून अर्काचा निर्माण विधी, प्रकार, गुणधर्म, चिकित्सा, मात्रा आणि उपयोग लिहायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर औषध सेवन काल विचारलंय. औषध सेवन काल विचारलाय, त्याचे चिकित्सा क्षेत्रातील महत्व सुद्धा वर्णन केले. औषध सेवन काय आहे आणि चिकित्सेमध्ये त्याचा काय उपयोग आहे. औषध सेवन काल खूप वेळा रिपीट झालं प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. 1 2 3 4 5 वेळा. त्यामुळे औषधी सेवन काल व्यवस्थित करायचा आहे. त्याला कल्प सेवन पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर पुढे बघा, गुगुळ कल्प सिंगल ड्रग मध्ये. गुगुळ कल्प म्हणजे काय, त्रिफळा गुगळाची, योगराज गुगळाची घटक द्रव्य आपल्याला माहित पाहिजे. योगराज गुगुळ रिपीट झालाय. त्याची घटक द्रव्य, निर्माण विधी, अनुपान, प्रयोग विधी यांचा आणि उपयोग 1 2 3 4 5 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे. गुगुळ सिंगल ड्रग. त्यानंतर आहे यवागू, सॉरी गुगुळ तुम्हाला वेगळं शिकायचं, सिंगल ड्रग मध्ये येणार नाहीये गुगुळ कल्प. त्यानंतर यवागू आणि युष कल्पनेची निर्माण पद्धती, प्रकार आणि उपयोग सांगितला आहे. यवागू आणि युष तुम्हाला पथ्य कल्पनामध्ये हा मिळून जाईल पेपर 1 मध्ये नवीन पॅटर्न नुसार. 1 2 3 3 वेळा विचारले गेलेला आहे. त्यानंतर पुढे हिमकल्पना, हे सुद्धा तुम्हाला नवीन पॅटर्न नुसार पेपर 1 मध्ये विचारलं जाणार आहे. हिमकल्पनेचे वर्णन,
धान्य हिमाचा निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा किंवा हिम आणि फांट कल्पनेचे फरक स्पष्ट करा. तुम्हाला 3 वेळा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नवीन पॅटर्न नुसार हा पेपर 1 मध्ये येतो. त्यानंतर सिक्त तेल हा सिंगल ड्रग मध्ये. सिक्त तेलाचा निर्माण विधी, घटक द्रव्य आणि उपयोग हा सिंगल ड्रग मध्ये तुम्हाला पेपर 2 मध्ये दिसून जाईल. नवीन पॅटर्न नुसार 3 वेळा रिपीट झाले सिक्त तेल. त्याच्यानंतर क्षार आणि क्षारसूत्र निर्मितीची पद्धत आणि त्याचे उपयोग लिहा. आता नवीन पॅटर्न नुसार थोडंसं फक्त सिलेबस कॉपी मध्ये काय लिहिलं एका ठिकाणी की शल्यतंत्र डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून क्षारसूत्राची क्षारसूत्र कसं बनवतात हे समजून घ्या. एवढं इम्पॉर्टंट ह्या वर्षीसाठी क्षारसूत्र नसेल, परंतु क्षार कल्पना महत्वाची, त्यामुळे क्षारसूत्रही पहा. दोनच कल्पना महत्वाच्या, कल्पना निर्माण 3 मध्ये पेपर 1च्या याच्यामध्ये तुम्हाला लेप आणि क्षार हे दोनच महत्वाचे आहेत. ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला पेपर मध्ये दिसायला लागेल. त्यानंतर पुढे शुष्क आर्द्र द्रव्य ग्रहण करण्याची पद्धत. शुष्क हे तुम्हाला पहिले सांगितले इम्पॉर्टंट द्रव्य ग्रहण करण्याचे नियम आणि मान सविस्तर स्पष्ट करा. औषधी द्रव्य संग्रह कोणत्या भूमिदेशातून करू नये हे सुद्धा 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन पाहायला मिळेल आपल्याला पेपर 1 मध्ये. त्याच्यानंतर अर्कलवन घटक द्रव्य, अर्कलवन घटक द्रव्य निर्माण विधी, मात्रा, चिकित्सा उपयोग हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. त्यानंतर विविध औषधांचा सविर्यता अवधी म्हणजे शेल्फ लाईफ जी आहे ती पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीनुसार एक्सप्लेन करा. एवढं इम्पॉर्टंट हा नाहीये. त्याच्यानंतर पुढे नेत्रतर्पण हा औषधी प्रयोग मार्ग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेत्रतर्पण विधी काय आहे, त्यानंतर त्याची कार्यपद्धती, उपयोग द्रव्ये, उपयोग आणि नेत्राद्वारे औषधी कोणकोणते देऊ शकतो, काय काय त्याचे फायदे आहेत हे लिहायचे तुम्हाला. औषधी प्रयोग मार्ग ह्या चॅप्टर मध्ये दिसायला लागेल. रिपीटेड क्वेश्चन आहे. आणि सर्वात जास्त रिपीट झालेली जर कल्प कोणता आहे तर संजीवनी वटी सर्वात जास्त रिपीट झालेला आतापर्यंत. त्याच्यानंतर किंवा गुटिका याची घटक द्रव्य माहित पाहिजे, निर्माण विधी, अनुपान, सेवन कालावधी, रोगघनता माहित पाहिजे. हे आपल्याला 3 वेळा रिपीट झालेला पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर हिंगवाष्टक चूर्ण कल्पामध्ये हिंगवाष्टक चूर्णाची घटक द्रव्य मात्रा उपयोग. घटक द्रव्य मात्रा उपयोग आपल्या प्रत्येक कल्पाची माहितच असायला पाहिजे. घटक द्रव्याची तर ट्रिक आपल्याला माहित असायला पाहिजे. हे 2 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर कवल आणि गंडूश यामधील मूलभूत फरक आपल्याला विचारला गेलाय. कवल आणि गंडूश या वर्षी आपल्याला हे सिलेबस मध्ये नाहीये, पण पहिले विचारले गेलेलं आहे. धूमपान कल्पनेचे प्रकार, कवल गंडूश तुम्हाला शस्त्रवृत्त मध्ये भेटणारच आहे. धूमपान कल्पना ही सुद्धा यावर्षी नाही, आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये रिपीटेड होती. त्यानंतर याचे फुल फॉर्म विचारले लागले. सर्वात सोपा प्रश्न आणि रिपीटेड क्वेश्चन आहे रसशास्त्रामध्ये, जो की मॉडर्नचा तुम्ही स्किप करून टाकता. FSSAI याचे काय काय गाईडलाईन्स आहेत, FDA चे काय काय गाईडलाईन्स आहेत आणि त्या तिन्हीचे सुद्धा काय करायचे आहेत, ह्याचे पाचीचेही फुल फॉर्म करायचे आहेत. 2 वेळा पेपर मध्ये विचारल्या गेलेले आहेत. त्यानंतर कॉस्मेटिक्स, ड्रग अँड कॉस्मेटिक्स जो ऍक्ट आहे 1940 1945 हे व्यवस्थित करून घ्या, कारण हे सुद्धा काय झालेले आहे, खूप वेळा रिपीट झालेले आहेत. 3 वेळा रिपीट झालेला आहे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 अँड 1945 दोन्ही सुद्धा. त्याच्यानंतर स्वरस परिभाषा जो की पेपर 1 मध्ये येतो नवीन पॅटर्न नुसार. स्वरस परिभाषा, त्याची पर्याय नावे, निर्माण विधी, मात्रा तसेच स्वरसाच्या उपकल्पनांची नावे लिहायला सांगितलेली आहेत. एवढे इम्पॉर्टंट नाही येतो, कारण आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. स्वरस फक्त करून ठेवा. निर्माण विधी, ज्या स्वरसाच्या 3 वेगवेगळ्या निर्माण विधी आहेत ते व्यवस्थित करून ठेवायच्या. त्याच्यानंतर पुढे मॉडर्नचा फार्माकोव्हिजिलन्स हा महत्वाचा आहे. फार्माकोव्हिजिलन्स आणि फार्माकोव्हिजिलन्स सर्वात जास्त रिपीट झालेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. आणि ADR सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन 3 वेळा रिपीट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. खजुरादी मंथ निर्माण विधी, खजुरादी मंथ कसा तयार करतो आणि मात्रा उपयोग लिहा, हे तुम्हाला पेपर 1 मध्ये नवीन पॅटर्न नुसार भेटून जाईल. अशा प्रकारे सर्व काही क्वेश्चन होते. आता जे क्वेश्चन होते तुम्ही मला की पेपर 1 चे काय क्वेश्चन दिसतंय, कारण 2021च्या पॅटर्नच्या आधी सर्व सिलेबस मिक्स होता. काही आता जे पेपर 2 मध्ये ते पहिले पेपर 1 मध्ये होतं, तेव्हा जे पेपर 1 मध्ये ते काय पेपर 2 मध्ये होतं. त्यामुळे अशा प्रकारचं अनालिसिस आपल्या पुढे भेटले. परंतु पेपर 1 पेपर 2 दोन्ही अनालिसिस तुम्ही मिक्स कराल तर तुम्हाला टोटल रसशास्त्राचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन भेटून जात आहेत ह्या आयुर्वेदा मराठीच्या 2 व्हिडिओच्या थ्रू. त्यामुळे अभ्यास करताना हे दोन्ही व्हिडिओ सोबत पहा आणि तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरू केलेला असेल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की कोणता टॉपिक कोणत्या पेपरमध्ये आहे. जर तुम्ही आतापर्यंत सिलेबस कॉपी पाहिलेली नाहीये किंवा कोणत्या टॉपिक कोणत्या पेपरमध्ये आहे हेच तुम्हाला कळत नाहीये, तर तुमचं अनालिसिस चुकत आहे. तुम्ही योग्य ट्रॅकवर नाहीये. सर्वात पहिले आपल्या अनालिसिस माहित पाहिजे सिलेबसचं. BMS मध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो युनिव्हर्सिटी एक्झामसाठी, तुम्ही किती अभ्यास करताय त्याच्यापेक्षा तुम्ही कसा करताय, त्याचबरोबर तुमचं अनालिसिस कसं आहे याला जास्त आपल्याला फोकस करावा लागणार आहे. तेव्हाच त्याचाच आपल्याला पेपरवरती इफेक्ट पाहायला भेटतो. जो जास्त अनालिसिस करतो त्याचं अनालिसिस चांगलं आहे, जो प्रॉपर ट्रॅकवर आहे त्याला चांगले मार्क्स पडतात. एक जो फक्त आणि फक्त अभ्यास करतोय, हार्डवर्क करतोय,
रात्रंदिवस अभ्यास करतोय, परंतु सिलेबसमध्ये नाही तो सुद्धा वाचतोय, ब्लूप्रिंटचं अनालिसिस नाहीये, तर त्याला कमी मार्क पडतील. परंतु ज्याने अनालिसिस करून अभ्यास केलाय, प्रॉपर ट्रॅकवरती फोकस करतोय, त्याला नक्कीच चांगले मार्क पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी प्रॉपर ट्रॅकवर राहायचंय, आयुर्वेद मराठीच्या सोबत राहायचंय. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स आहेत, WhatsApp चॅनल जॉइन करा, Instagramला आम्हाला फॉलो करा, म्हणजे आम्ही आणि तुमचा संपर्क हा वाढत राहील. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.